नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये पेपर फुटलाय। इंजिनिअरिंगच्या सिव्हिलच्या पहिल्या वर्षाचा हा पेपर फुटलेला आहे। हा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच लीक झालाय। विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाकडे एक फुटलेला पेपर आल्याची माहिती मिळते। परीक्षा नियंत्रकाकडून याबाबत आता चौकशी सुरू आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत जे परळीचं वैद्यनाथ महाविद्यालय येतं त्या महाविद्यालयामध्ये एक्झाम सुरू होत्या। इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाच्या सिव्हिलचा हा पहिला पेपर फुटलेला आहे। विशेष म्हणजे टी सिव्हिल इफेक्टिव्ह सेकंड डाऊन प्लॅनिंग हा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच वैद्यनाथ महाविद्यालयातून लीक झालेला आहे। त्याची माहिती किंवा तो पेपरचे जे स्क्रीनशॉट्स असतील, पेपरचे स्नॅप असतील, ते आता नियंत्रण कक्षाकडे आलेले आहेत। नियंत्रकाकडे आल्याच्या नंतर आता नियंत्रक त्याची कसून चौकशी सुरू आहे, चौकशी करतायत। तो पेपर जो आलेला आहे तो खरंच तो आहे का किंवा वेगळा आहे, आणि महाविद्यालयातून हा लीक कसा झाला याचे सर्व उत्तर असेल किंवा ज्या चौकशीच्या बाबी असेल त्या संपूर्ण विद्यालयाकडून नियंत्रक घेत आहेत। त्यांच्यासोबत आत्ताच माझं बोलून झालं, त्यावेळेस त्यांचं असं मत आहे की मी संपूर्ण चौकशी करतोय। ज्यावेळेस संपूर्ण चौकशी होईल त्यानंतर मी अधिकृत संपूर्ण गोष्टी समोर बोलेल। मात्र तोपर्यंत तरी आम्ही चौकशी करत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। मात्र या अगोदर अनेक पेपर फुटीच्या घटना झाल्यात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या अंतर्गत या घटना झाल्यात। आता इंजिनिअरिंगचा सिव्हिलचा पेपर फुटल्याने देखील मराठवाड्यात एकच खळबळ उडाली आहे। अजून देखील काही पेपर असे लीक होत आहेत का, लीक झालेले आहेत का, आणि एकच पेपर नियंत्रकाकडे आला त्यामुळे हा एकच आहे की अजून काही आहेत याचा देखील आता नियंत्रक चौकशी करत आहेत। बरं अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।